जिल्हा परिषदेच्या शाळांचे विद्युत बिल ग्रामपंचायतींनी भरावे असे आदेश जिल्हा परिषदेच्या वतीने देण्यात आले आहेत. मात्र अनेक ग्रामपंचायतींमध्ये अपुरा निधी असल्याने हे शक्य होत नाही. परिणामी गोंदिया जिल्ह्यातील अनेक शाळांचे विद्युत बिल थकले आहेत. तर 69 शाळांचा विद्युत पुरवठा देखील महावितरणच्या वतीने खंडित करण्यात आला आहे. गोंदिया जिल्ह्यात 5,80,000 रुपये विद्युत बिल शाळांवर थकीत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी महावितरणकडून विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेतील शाळेतील विद्यार्थ्यांच्या सध्या परीक्षा आहेत व उन्हाळ्याचे दिवस असून पारा देखील चढत असताना याचा त्रास चिमुकला विद्यार्थ्यांना होऊ नये म्हणून उपसरपंच यशवंत कावडे यांनी पुढाकार घेत गोरेगाव तालुक्यातील चोपनटोली आणि खाडीपार अशा दोन्ही शाळांचे विद्युत बिल त्यांनी भरले आहेत. नमस्कार, मी ग्रामपंचायत खाडीपार उपसरपंच यशवंत मनीराम कावडे. मी आमच्या आपल्या ग्रामपंचायतीला 2 शाळा आहेत आणि दोन्ही शाळेची लाईट कपली होती आणि मला माहीत झालं आणि मुलांना पुष्कळ त्रास होतो. उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि मुलांना त्रास होत होता लाईटचा आणि समोर पेपर आहेत. म्हणून मला असं वाटलं की आपण बिल कुठून भरायचं, पण आपल्याकडे निधी उपलब्ध नव्हता आणि नंतर मग विचार असा आला की आपण कुठून भरायचं. म्हणून मी आपल्या खर्चातून दोन्ही शाळेचा लाईट बिल भरलं. सुनील कावडे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, गोंदिया. द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव.